अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। भारतीय नौदलही सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। युद्धाच्या भीतीनं बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर। पाकिस्तानात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा। बँकेतील पैसे काढण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांच्या रांगा। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ। डीआरडीओ नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रात यशस्वी चाचणी। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। अहिल्यानगरमध्ये अहिल्या देवींच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार। मुलींसाठी खास ITI तयार करण्याचाही निर्णय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। अकोला, चाळीसगाव, नाशिक, जालना, अहिल्यानगरसह ठिकठिकाणी मुसळधार। पुढील 2 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आंबा, केळी, द्राक्ष बागांना फटका। तर मराठवाड्यात वीज पडून तिघांचा मृत्यू। पंचनामे करून मदतीची मागणी। 1 रुपयात पीक विमामुळे 6000 कोटींचा भुर्दंड। बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उघड। बेस्टच्या तिकिटात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला BMC पाठपाठ। परिवहन प्राधिकरणाचीही मंजुरी।